तर रामराम मंडळी, तर तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी लिहून मी शेवगाणं शेंगाणे सूप. सूप तर तुम्हाला आवडत असेल का नाही आवडत असेल मला माहित नाही, पण हा सूप नक्की ट्राय करा, जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे आणि प्रोटीन पण भरपूर आहे त्यांना. मग तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ना खूप टेस्टी पण लागस आणि फायदा तर खूपच राहतो, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्यासाठी शेवगाणं शेंगा लिहिली ना, त्याला ना कापिली ना मी तुकडा तुकडाच मा, आणि त्यानंतर त्याला सोलली ना. देखू शकता तुम्ही कसं सोल राहणं मी, त्याप्रमाणे सोलील्या ना मी सगळ्या शेंगा असं सोलीशीन कापीशीन ठी ना. त्यानंतर त्याला स्वच्छ धुईली ना, त्यानंतर ते कुकरमा टाका, त्यामध्ये टमाटर टाका, एक या दोन टाका ना. त्यानंतर पाणी टाका ना, थोडं हळद आणि मीठ टाकीशीन ना. शिजाडी लावा ना, शिजाडा एवढा की 3-4 शिट्ट्या यावाली पाहिजे एवढं शिजाडा ना. 3-4 शिट्ट्या होई घेतात, मस्त शिजाडीशीन होई घेतं. आता मी कुकर खोलीशीन दगाड सुमली मस्त असं शिजीशीन होई गे, तर त्याला मॅश कर लेवा ना. ते मसाळीशीन होई गे. त्यानंतर आहे ना एक गायनी लेवानी, आणि खाली ना कुठलंही भांडटी देवा ना, आणि गायने मग चांगलं गाई लेवा ना. देखू शकतोस फक्त कुच्चा राहिले, त्यानंतर देखू शकतो सूप निघ जायले. आता गॅस ऑन करीशीन, कढई ठेवा त्यांना, आणि तूप नाही तर तेल जे असेल ते टाका ना. त्यांना आहे ना जिरं टाका, जिरं छान फ्राय होईना ना. त्यांना लसूण खूप जास्त बारीक चिरीशीन टाका ना, तो लाल होईना. आणि अर्धी मिरची ती पण खूप जास्त बारीक चिरी, मी तिखट साठी थोडंसं टाकेन, ती पण फ्राय होईन. त्यांना सूप टाके देवा ना, बनायला आपण. त्यानंतर त्यांना हिंग टाकानी, काळी मिरी पावडर असते टाका, मी काळी मिरी त्यांनी पावडर करली तर मी. त्यानंतर निंबून रस टाकी द्यावा ना, अर्ध्याचं निंबू तर पूर्ण टाकी द्यावा ना. निंबून रस टाकी किंवा त्यांना मीठ टाकी द्यावा ना. थोडी वरतून कोथिंबीर आणि शिजू द्या मस्तपैकी. एकाच मिनिटामध्ये शिजेशन वेळ असतो मस्तपैकी. गॅस बंद करा आणि सर्व करा, गरम गरम प्या मस्तपैकी. खूप छान लागणार, तुम्हाला खूप आवडणार. फक्त हप्ता माना एकदा तरी जरूर ट्राय करा, म्हणजे जरूर ट्राय करा. तुम्हाला जिथला पण शरीरमधल्या ज्या कमजोऱ्या वगैरे राहते ना, पूर्ण दूर होतील आणि शरीर मस्त असं स्ट्रॉंग वाटेन तुमले. आणि लहान पोरसला पण दिलं तरी चाली. फक्त प्रेग्नेंट बाय असं देवान नाही, हा मोठी टीप आहे. आपण पेवा न करा आपलं. मला तर सवय लावणी आहे, हप्त्यामध्ये एकदा नक्की नक्की पेवानी आहे सवय, तुम्ही पण लावा. आणि ही रेसिपी जर आवडली तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करायला राहू नका, म्हणजे राहू नका नक्की, आणि बेल आयकन नक्की